नमस्कार मित्रांनो. ओला, उबेर, रॅपिडो ह्यांची एकतर भाडी पडत नाहीत. भाडी का पडत नाहीत त्याचं एक दोन कारणं आहेत. ती कारणं जर आपण दुरुस्त केली तर आपल्याला 100% छोटं मोठं का होईना भाडं आपल्याला मिळून जाईल. त्याच्यानंतर दुसरा विषय म्हणजे मित्रांनो, आपल्याला ओलाचं, उबेरचं, रॅपिडोचं भाडी पडतात आपण ती घेतो. आपण त्या कस्टमरला पिक करायला जातो. आपण जवळच असतो, 500 मीटर असतो किंवा 1 किलोमीटर असतो. आणि 1.5-2 किलोमीटरचं जर भाडं असलं तर ती छोटी भाडी असेल तर आपण ती भाडी ॲक्सेप्ट पण करत नाही. छोटी भाडी अर्धा किलोमीटरवरनं घ्यायचं, 1 किलोमीटर सोडायचं हे आपण घेतो. पण जर मोठी भाडी असतील, 1-1.5 किलोमीटरचं जरी अंतर असेल तरी कस्टमरला माहीत असते की 4-5 मिनटात हा माणूस इथं आपल्यापाशी येऊ शकतो, तरी पण भाडी कॅन्सल होतात. नेमकी का कॅन्सल होतात? आता मी एक अभ्यास केलेला आहे, कस्टमरसोबत माझं डिस्कशन झालेलं आहे. मी एका कस्टमरला नाही तर भरपूर कस्टमरला विचारलेलं आहे की नेमकी भाडी कॅन्सल का होतात, का करता तुम्ही भाडी कॅन्सल. तर त्याचं कारण आहे मित्रांनो. पहिलं तर मी तुम्हाला हे सांगतो की ज्यावेळेस तुम्हाला भाडी पडत नाही ती, त्यावेळेस मित्रांनो तुम्ही एरोप्लेन मोडला मोबाईल टाका, एरोप्लेन मोडचा मोबाईल काढा. कधी कधी नेटवर्क मित्रांनो अडकलेलं असतंय, त्याच्यामुळे तुम्हाला भाडी पडत नाही. तुम्हाला यूट्यूब दिसतं, सगळं दिसतं, पण नेटवर्क अडकलेलं असते. जास्तीत जास्त म्हटलं तर मोबाईल स्विच ऑफ पण करू शकता आणि काढू शकता. मोबाईल स्विच ऑफ करून काढणे किंवा एरोप्लेन मोडला टाकून काढणे हा एक पर्याय आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ओला असेल, उबेर असेल किंवा रॅपिडो असेल तर त्याला त्याच्या ॲप सेटिंगमध्ये जाऊन त्याचं जे हे असते, चॅसेस जे असतात त्या पूर्ण क्लिअर करायचे असतात. कारण त्या ॲपला आहे ना, वापरून ना तिथं असा गाळ साचलेला असतोय. थोडक्यात मराठीत सांगायचं झालं तर तिथं गाळ साचलेला असतो. ते सगळं क्लिअर केलं पाहिजे. मग त्याच्यावर जो लोड आलेला आहे तो लोड निघून जातो आणि ते एकदम फ्रीमध्ये चालतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला भाडी मिळायला चालू होतात. ही झाली भाडी मिळण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, तिसरा पॉईंट, की भाडी मिळतात, छोटी मोठी का होईना मिळतात, पण कॅन्सल होतात. आता आपल्याला वाटतं की आपण एखादं भाडं घेतलं तर तिथे एखादा दुसरा रिक्षावाला जाऊन भाडं ठरवतो आणि 10-20 रुपये कमी करून घेऊन जातो. असं होतं. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं कारण मित्रांनो, कस्टमर तर 2-2, 3-3 ओलावरनं बी गाडी बुक करणार, उबेरवरनं बी गाडी बुक करणार आणि रॅपिडोवरनं पण गाडी बुक करणार. आणि जी गाडी लवकर येईल त्या गाडीमध्ये कस्टमर जातं. हा पण एक नॉर्मल विषय झाला. त्यात तुम्हाला स्क्रीनशॉट बघायला भेटेल हा साईटला, की मलासुद्धा फिनिक्स मॉलवरनं एकाच व्यक्तीने 2 ॲपमधनं भाडी बुक केली, रॅपिडो आणि ओला, आणि मी एकाच व्यक्तीची 2 ॲप्लिकेशनला भाडी उचलली. तर हे स्क्रीनशॉट आहे, तुम्ही बघू शकता. हा पण विषय वेगळा झाला. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो, ज्या वेळेस कस्टमर गाडी बुक करतं त्या टायमिंगला तुम्ही थोडंसं अर्धा किलोमीटर जर आतल्या लोकेशनला असेल तर काय होतं, तुम्हाला एक शॉर्टकट पण रस्ता असतो यायला, पण मॅपवाला काय करतो जाणून बुजून तुम्हाला लांबचा रस्ता दाखवतो येण्यासाठी. मग जिथं तुम्ही 2 मिनटात येणार आहे तिथं तुम्हाला 5 मिनटाचा रोड दाखवतं ते येण्यासाठी, त्या व्यक्तीच्या लोकेशनला येण्यासाठी. पण ती ओला, उबेर, रॅपिडो हा जो मधून रस्ता आहे, गल्ली बोळत नाही, एकदम साधा सिंपल मोठा रस्ता आहे, तरी पण कधी कधी तो रस्ता दाखवत नाही, तो बाहेरचा रस्ता दाखवतो. म्हणून कस्टमरला जास्त टायमिंग दाखवतं की हा व्यक्ती, ड्रायव्हर आपल्यापर्यंत येण्यासाठी खूप उशीर लावत आहे. मग आपण ही बुकिंग कॅन्सल करायची आणि दुसरी बुकिंग करायची, जेणेकरून आपल्याला अर्जंट असते, त्यामुळे लवकरात लवकर रिक्षा मिळून द्यायला. हा पण विषय आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय, जसं मी सांगितलं मित्रांनो, ते नेटवर्क असतं, ते नेटवर्क अडकून बसलेलं असतंय. तुम्ही त्या व्यक्तीच्या 1-2 मिनटाच्या अंतरावरच असता, 2 मिनटाच्या अंतरावर असता, पण नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळं आणि आपलं लोकेशन कधी कधी ओलाचं, उबेरचं, रॅपिडोचं हे लोकेशन कधी कधी अपडेट होत नाही लवकर. जर अपडेट नाही झालं तर समजा, आता एक उदाहरण देतो तुम्हाला, पिकअप आहे फिनिक्स मॉलवरून आणि तुम्ही त्याच्या 2च मिनटाच्या अंतरावर आहे, पण तुम्ही येताना कुठून आलेलं असतात, कल्याणी नगरवरनं आलेले असतात. तर काय होतं की तुमचं जर लोकेशन नाही अपडेट झालं तर कंपनीला असं म्हणजे त्या ॲपमध्ये त्या कस्टमरचे असं दिसतं की तुम्ही अजून कल्याणी नगरला आहे आणि तुम्हाला ही येण्यासाठी 10च मिनिट लागणार आहे, पण तुम्ही कल्याणी नगरला, तुम्ही जवळ असता. मग कस्टमरला 10 मिनटं दिसतात म्हणून कस्टमर गाडी बुक करते. पण ह्याच्या वेळेस काय करायचं, ह्याच्यावर उपाय काय? मित्रांनो, जशी बुकिंग उचलताल तसं गाडी जागेवर स्टार्ट करायच्या आधी पहिला कस्टमरला फोन करणे.
की मॅडम सर मी अशा अशा ठिकाणी आहे, मला फक्त 1 ते 2च मिनटाचा टायमिंग दाखवतो आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तुम्ही थांबू शकता का? रिक्वेस्ट करा तुम्ही थांबायची. आणि त्यांना हे पण सांगा की नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, तर तुम्हाला 5 मिनटं 10 मिनटं 20 मिनटं पण दाखवू शकेल तुमच्या मोबाईलवरती, तर त्याला ते तुम्ही ते पूर्ण चुकीचं आहे. मी 2 मिनटात तुमच्यापाशी येतो. हे फक्त गोष्ट महत्त्वाची करा. एवढी जर गोष्ट केली ना मित्रांनो, तुमचं 200 400 500चं भाडं 50चं भाडं असेल ना, कधीच तुमचं कॅन्सल नाही होणार. फक्त कस्टमरशी बोलून घ्या. तर मित्रांनो ही होती आजची व्हिडिओ. फक्त व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा. आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्या इतर मित्रपरिवारांपर्यंत रिलेटिव्हपर्यंतसुद्धा पोहोचवा, शेअर करा, म्हणजे ही माहिती त्यांना पण मिळेल. आणि तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती, आपल्या पेजवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला, आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या इन्फॉर्मेटिव्ह टिप्स बघायला मिळतील. धन्यवाद.